एक महत्त्वाची बातमी समोर अभिषेक बॅनर्जी यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली। अभिषेक बॅनर्जींच्या निवासस्थानाबाहेरील दृश्य आता समोर येत आहेत। पूर्वी 300 ते 350 पोलीस कर्मचारी तैनात असायचे, मात्र आता ही सुरक्षा व्यवस्था हटवल्याची माहिती आहे। ममता बॅनर्जी यांचे खरं तर निकटवर्तीय अभिषेक बॅनर्जी यांच्या घराबाहेरील सुरक्षा आता हटवण्यात आलेली आहे। पूर्वी खरं तर त्यांच्या घराबाहेर 300 ते 350 पोलीस कर्मचारी तैनात असायचे, मात्र आता ही सुरक्षा हटवल्याची माहिती। राजश्री शाहू महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गिरगाव खेतवाडी परिसरातील पन्हाळा लॉज हा बंगला काळाच्या ओघात जमीनदोस्त झाला। महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला वंदन म्हणून या परिसरात महाराजांच्या कार्यासंदर्भात भित्तिचित्र स्मारक उभारणार असल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज केली आहे। वसई पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गटारा शेजारी मुदतबाह्य औषधांच्या बाटल्या फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या औषधांची एक्सपायरी डेट फेब्रुवारी 2026 असल्याचं दिसून येत आहे। मुदत संपल्यानंतरही त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता उघड्यावर टाकण्यात आल्याने प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। एकंदरीत आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत। आरोग्याशी लोकांच्या आरोग्यासाठी हे असलेले लहान बच्चूसाठी असलेलं औषध आहे, हे त्यांच्याकडे तात्काळ मिळावं हा एक शासनाचा संकल्प असला पाहिजे। घरोघरी जाऊन मुलांसाठी ज्या डोसेस आहेत किंवा बाकीच्या सेवा आहेत या प्राप्त व्हाव्या, याकरता आरोग्य जी सुविधा असते, आरोग्य सेवा जी असते ती आपली असते। पण आज आपण इथे पाहता की रस्त्यावरती औषधांचा साठा टाकला गेला आहे। याच्यासारखं दुर्दैव काय असू शकतं? म्हणजे माणसाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य आहे, आणि आरोग्यावरती शासन असं जर काम करत असेल तर या शासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।